brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातला अतिशय महत्त्वाचा हा नॅशनल हायवेचा रोड आहे. आदरणीय मंत्री महोदय, आपल्याला या संदर्भात सुद्धा मी कमीत कमी 4-5 वेळेस भेटलेलो आहे. खरवंडी ते नवगण राजुरी महामार्ग क्रमांक 361. अध्यक्ष महोदय, 2018ला मंत्री महोदय ह्याची वर्क ऑर्डर झाली होती आणि त्या वर्क ऑर्डरमध्ये 18 महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचं होतं आणि 9 वर्ष झालेत मंत्री महोदय, अजून सुद्धा ते काम पूर्ण नाही. म्हणजे ते 9 वर्षामध्ये 5 वर्षाचा DLP पिरियड असतो तो सुद्धा संपून गेलेला, अजून सुद्धा 20 ते 25% काम या महामार्ग 361चं अजून बाकी आहे. सगळ्यात महत्त्वाचं ह्याचे 2 टप्पे आहेत मंत्री महोदय, की जेवढं जे काम झालं आत्तापर्यंत त्याची जी क्वालिटी जर बघितली, त्याची दर्जा जर बघितलं, तर पांदन रस्ते सुद्धा आपले व्यवस्थित असतील, तो नॅशनल हायवे रोड असं लाज वाटते ती बघताना. म्हणून आणि हे काम करत असताना कोणतीही सिक्युरिटीचे नॉर्म्स तिथं पाळले गेले नाहीत. त्या काम करत असं माझ्याच नवगण राजुरी हे माझं गाव आहे आणि तिथं त्यांचं आत्ता हे पुलाचं काम तिथं चालू आहे. तर ते पुलाचं काम चालू असताना त्याचा एक पूर्ण स्लॅब खाली पडला. म्हणजे त्या दिवशी नशिबाने आमच्या गावाचा बाजार नव्हता, नाही तर तिथं जीवितहानी तिथं झाली असती. आणि एवढं सगळं होऊन सुद्धा आता कारभार बघा नॅशनल हायवेचा, की 60 ते 65% पैसे त्यांचे रिलीज झालेले आहेत. म्हणजे मी वारंवार गेल्या मागच्या टर्मसुद्धा तक्रारी करतोय त्यांच्या, की ह्यांचे पेमेंट अडवान क्वालिटीने ह्यांचं काम करून घ्या. आणि परत हा जो कोण महाशय कॉन्ट्रॅक्टर आहे, 18 कोटी रुपये त्यांनी अधिक मागितलेले आहेत ह्या विषयामध्ये. त्याचं कारण आहे की तिथं मला कालावधी जास्त गेला आणि जे उत्तर आपण प्रशासनाने मला इथं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 कारणं दाखवलेत, की 9 वर्ष कशामुळे उशीर झाला. त्याच्यामध्ये कोविडचं कारण एक दाखवलं. कोविडचा कालावधी अध्यक्ष महोदय 1.5 ते 2 वर्ष होता आणि या वर्क ऑर्डरप्रमाणे त्याला 18 महिन्यात काम पूर्ण करायचं होतं आणि नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे 18 महिन्याच्या नंतर फार तर फार 6 महिने किंवा वर्षभर काही अडचण असली तर ते पुढं करतात. आणि भूसंपादनाचं एक कारण दाखवतात अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये, की जेव्हा वर्क ऑर्डर होती त्यावेळेस नॅशनल हायवेच्या नॉर्म्सप्रमाणे 75% भूसंपादन हे वर्क ऑर्डर होण्याच्या आधीच करावं लागतं. म्हणजे 25% गेल्या 9 वर्षापासून म्हणजे नॅशनल हायवेचे जे अधिकारी आहेत हे सुद्धा ह्या गोष्टीमध्ये जिम्मेदार आहेत. फक्त 10% जे भूसंपादन राहिलेलं आहे आणि जे भूसंपादन ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्यात मंत्री महोदय, गेल्या त्यांच्या तर जमिनी घेतल्यात, अर्धवट त्यांना सोडलेलं आहे आणि फक्त प्रस्ताव आपल्याकडून दिल्लीला जातो आणि दिल्लीकडून परत आपल्याकडं म्हणजे महाराष्ट्रामध्ये येतो. सगळ्यात महत्त्वाचा मंत्री महोदय ह्याच्यामध्ये विषय आहे, की नॅशनल हायवेचा विषय म्हणजे केंद्राचा असल्यामुळं जिथं जिथं जे हलगर्जी करणारे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे विषय आपल्यासमोर येतो. आणि ह्या संदर्भात जोपर्यंत आपण ह्यांना कुठंतरी म्हणजे जागा त्यांची दाखवणार नाही तोपर्यंत हे नॅशनल हायवेचे कॉन्ट्रॅक्टर ज्या पद्धतीने काम करतात हे पुढे येते. तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदय ह्याच्यामध्ये आहे, की सर्वात महत्त्वाचं जे 10% भूसंपादन जिथं म्हणजे राहिलेलं आहे, वारंवार सुद्धा मी आपल्या ऑफिसमध्ये दालनामध्ये ह्या संदर्भात आपण सुद्धा तिथं फोन केले, पण तिथं काही आता 8-9 वर्ष झाले आहे भूसंपादन. आणि जो गरीब शेतकऱ्यांचा जो मावेजाचा विषय आहे हा आपण कधी मार्ग लावणार. दुसरा विषय, 2 विषय आहेत या नॅशनल हायवेच्या रोडमध्ये. एक तर झालेलं काम त्याचं क्वालिटी कंट्रोल जे आहे ते IIT करून आपण करावीत आणि दुसरा राहिलेला एक रोड आपण कधीपर्यंत करणार. आणि माझा दुसऱ्या स्पेसिफिक प्रश्नामध्ये हाच विषय, की हा जो संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी रस्ता करण्यासाठी जो उशीर केला, रस्ता करण्यासाठी जे पॅचेस सोडले त्याच्यामुळे ॲक्सिडेंट झालेत, जीवितहानी झाली तिथे. त्याच्यामुळं माझी विनंती आहे मंत्री महोदयांना, की या संदर्भातली चौकशी तर लावाच, पण जे काही हा 200-250 कोटीचा रोड आहे ज्यांनी धुळीत जे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचे पैसे केले, ब्लॅकलिस्ट तर कराच,
पण पूर्णपणे मंत्री महोदय ह्याला म्हणजे ते काम पूर्ण करायला लावा आणि ह्याचा एक टाइम बाउंड तुम्ही ठरवून द्या. माझा एक ह्याचा निगडीत माझा एक प्रश्न आहे. PWD आपल्याकडे आहे. माझा त्याचा स्पेसिफिकच घेतो मंत्री महोदय की PWDचे असे भरपूर कॉन्ट्रॅक्टर आहेत की त्यांनी 4-4, 5-5 वर्ष झाले माझ्या मतदारसंघामध्ये काम घेऊन ठेवले. म्हणजे आपण एकीकडे म्हणतो पैसे नाहीत, वर्क ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा त्यांनी काम केले नाही. आणि ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं तिथे कृष्णा पानसंबळ म्हणून प्रभारी कार्यकारी अभियंता आहे. माझं असं काय कानावरती आलं की मला माहीत नाही, तो ज्या पदासाठी त्याच्याकडे ती पदवीच नाही, तो डिप्लोमा होल्डर आहे असं माझ्या कानावरती आली. एक त्याची चौकशी करून आणि जे कामं थांबलेले आहेत त्या कॉन्ट्रॅक्टरची एकदा बैठक घेऊन ते कामं आपण करायला लावा. नेमकं मी आपलीच मंत्री महोदय वाट बघत होतो. आपण मंत्री महोदय नंतर पण महाराष्ट्राचे देशाचे छत्रपती आहेत, छत्रपती महाराज. आणि आमच्याकडे एक महामार्ग झालेला आहे रिंग रोड, तिथं आमच्या सर्व मुलांनी तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा तिथं बसवलेला आहे आणि तिथं रिंग रोड होतोय. तर आमच्या मतदारसंघाची जिल्ह्याची इच्छा आहे, जसं औरंगाबादला जो छत्रपती शिवाजी महाराजांचा उंची वाढवून जसा पुतळा केलाय तसंच आम्हाला तिथं करून द्या अशी आमची सर्वांची मागणी आहे.